नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर स्पेशली आज पाहायला गेलं तर आज तारीख आहे 22 मार्च 2026. आणि उद्या आपला पेपर असणार आहे 23 मार्च 2026. म्हणजे आज जवळपास एकच दिवस राहिला आहे आणि 23 तारखेला आपला पहिला पेपर असणार BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी एक्झामचा. तो संहिता अध्ययनचा पहिला पेपर असणार आहे आणि त्याचा वेळ सगळ्यांना माहिती आहे, 2 ते 5 मध्ये आपला दुपारून वेळ असणार आहे. आता या पेपरमध्ये कोणत्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात किंवा कोणते क्वेश्चन जास्त IMP आहेत, तर त्यासाठी आपण गेस्ट पेपर आणलेले आहेत आणि त्यांची तुम्हाला रात्रीपासूनच लिंक भेटली असेल. हे पूर्ण जे काही गेस्ट पेपर असेल ते आपण पूर्ण फ्री देतो वगैरे. तर आपलं BMS मराठी ॲप आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या ॲपवरती जायचं, तुम्हाला पहिलीच बॅच भेटेल त्याचं 1 रुपयाची बॅच वगैरे. तर ते 1 रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला जायचं आहे, ती जॉईन वगैरे करायची आणि त्यामध्ये तुम्हाला एक फोल्डर मिळेल. त्या फोल्डरचं नावच असेल की संहिता अध्ययन वगैरे म्हणून. त्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड म्हणजे पूर्ण गेस्ट पेपर आहे, तो गेस्ट पेपर 5 पेपर दिले. त्यामधले काय करायचं, तुम्हाला जे की क्वेश्चन दिलेत मी सगळे क्वेश्चन रीड आउट करायचे सुरुवातीला. जो क्वेश्चन तुम्हाला असं वाटते की हा सरने काहीतरी नवीन द्याला आहे, तर तो क्वेश्चन फक्त प्रॅक्टिस करते. आणि जे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे की मला हा येतोय कुठेही प्रॅक्टिस वगैरे करत बसायचं नाही. फक्त गेस्ट पेपरचा अर्थ काय की तुम्हाला ते क्वेश्चन पाहायचेत आणि त्यामध्ये जर एखादा नवीन तुम्हाला असं क्वेश्चन पाहायला मिळाला की हा थोडा नवीन वाटते किंवा अशा प्रकारे आले मी कशा प्रकारे मांडू शकतो, तर थोडं जर नवीन वाटत असेल तर त्याच क्वेश्चनला तुम्हाला पेपरच्या जायच्या अगोदर म्हणजे आज दिवसभरात म्हणा किंवा रात्री म्हणा तर वाचून घ्यायचं. पूर्ण फक्त वाचून घ्यायचं, सोडून द्यायचं, पाठांतर वगैरे करायचं नाही बसायचं. कारण की आपल्याकडे आता एवढा वेळ पण नाही राहिला. आपल्याला आज पूर्ण दिवसमध्ये पूर्ण सिलेबस रिवाईज करून, म्हणजे आपलं कोणाचा चरक राहिला असेल, अष्टांग राहिला असेल, ते पूर्ण करून रात्री एकदा जर झाली आणि तर एकदा पूर्ण आपल्याला काय करायचं, वर एकदा रिवाईज करून द्यायचं. सगळं एकदा काय करायचं, रिवाईज करून द्यायचं. पेपर आपला 2 वाजता असणार, त्यामुळे भरपूर आपल्याकडे टाईम आहे. आणि सकाळपर्यंत उद्या 2च्या अगोदर म्हणजे जवळपास 11-12 पर्यंत आपले एक पूर्ण आणखी सुद्धा एक पूर्ण सिलेबसला रिव्हिजन बसते. रिव्हिजनमध्ये आपल्याला काय करायचं, पूर्ण वर वाचून काढायचं. यामध्ये काय असे काय, हे काय सगळं काय वाचून काढायचं पेपरला जायच्या अगोदर. कारण की पेपरला जायच्या अगोदर एकदा रिवाईज करून गेले तुम्ही, पेपरमध्ये कसा जरी क्वेश्चन पडला त्या रिलेटेड, फक्त तो नाव जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही 100% त्याला अटेम्प्ट करून येणार आणि छान प्रकारे लिहून येणार, गॅरंटी देतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, एकदा पूर्ण सिलेबस आता जो राहिला तो कंप्लीट करा. आज दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमचा रात्रीपर्यंत सिलेबस वगैरे ओव्हर झाला, मस्त संपला वगैरे, तर रात्रीपासून रिवाईज करायला पूर्ण सिलेबस जो पहिला आपला आयुष्कामी अध्यायापासून सुरुवात करायची डबल. मग त्यामध्ये सगळं डबल रिवाईज वगैरे करायचं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं उद्याचं 2 वाजेपर्यंत पेपर असणार, त्यापर्यंत आपण 12 वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे करायचं. सेंटरच्या बाहेर जाऊ तर तुम्ही वही पुस्तक सोबत न्या, तुम्हाला जर पाहिजे असेल वगैरे. कारण की 2ला पेपर सुरू होणार आहे, तर आपण जवळपास 1 वाजता तिथं प्रेझेंट पाहिजे. आणि त्या अगोदर आपण काय करू शकतो की जो आपण 11-12 वाजेपर्यंत जर अगोदर जाऊन बसलो तिथं, तर आपण रिवाईज वगैरे करीत बसायचं जोपर्यंत आपला वेळ वगैरे आहे. स्वतःची पाण्याची बॉटल सोबत न्या. त्यानंतर स्वतःचं ID कार्ड, हॉल तिकीट, आधार कार्ड पण सोबत न्या. जर आणि तर तुमचं ID कार्ड वगैरे हरवलं तर आधार कार्ड तुम्हाला काम येईल, त्यामुळे आधार कार्ड सोबत राहू द्या. त्यासोबत काय बिस्किट वगैरे, काही जेवण वगैरे, कोणी विद्यार्थी सकाळीच आले असतील, लांबून दूरून प्रवास करून आले असेल तर स्वतःचा टिफिन आणा किंवा सोबत काही बिस्किट वगैरे सोबत ठेवा. कारण दुपारी पेपर असणारे भूक वगैरे लागू शकते, त्यामुळे सोबत काहीतरी खायला ठेवा. कारण प्रत्येक सेंटरमध्येच खायला भेटलं तिथं जवळपास असं वाटत नसतं, म्हणजे असेल म्हणून सांगता येत नाही. त्यामुळे सोबत काहीतरी ठेवा. स्वतःची बॅग वगैरे सोबत कॅरी करा बाहेर, कारण की आपल्याला पेपर जायच्या अगोदर सगळं काही बाहेर ठेवायचं असतं. चिट्स वगैरे कोणी काही न्यायचं नाही सोबत. एक्स्ट्रा पेन कंपल्सरी घेऊन जा. प्रत्येकाने 2-2, 3-3, 4-4 काय पेन असेल सोबत न्या. आणि एकच काळ्या रंगाचा बॉल पेन न्यायचा सगळ्यांनी सारखा, म्हणजे जवळपास ज्याला ज्याची सवय बॉल पेनची तर तो बॉल पेन घेऊन जायचा आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे काय करायचं आहे की 2-3 पेन एक्स्ट्रा न्यायचे, कारण कोणता पेन कधी खराब होईल म्हणून सांगता येत नाही. त्यामुळं शिल्लक पेन सोबत न्या. आणि त्यासोबत ते पेन पेपरची जायच्या अगोदर एकदा चालून बघा की चालताय का, व्यवस्थित चालताय का, वखत तर नाही आहे ना, का पेनचा वगैरे टोक निघत नाही का, पेन नाही तर ती निडल जी असते ती खालीवर वगैरे होते का, तर व्यवस्थित पेन वगैरे पाहून जा, छान प्रकारे जा. त्यानंतर तुम्हाला काय तिथं जाऊन रिवाईज वगैरे करा. त्या अगोदर आणि पेपरमध्ये गेले हॉल तिकीटमध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये जाताल त्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट फक्त सोबत न्यायचं, ID कार्ड सोबत न्यायचं. कोणीही काही जास्त काही प्लेन अशी शर्ट लांब घालून यायचं नाही, हाफ टी शर्ट घालून यायचं वगैरे, प्लेन ते पण साधावाला. त्यात नाईट पॅन्ट वगैरे घालून जायचे. तिथं जायचं, हॉल तिकीटला चेकिंग वगैरे करायची स्वतःचं. त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर असेल ते तिथं जायचं, बसायचं, शांत बसायचं, स्टेबल वगैरे बसायचं. कारण की CCTVच्या अंडर तुमचे पेपर असणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही तसं काही हरकत करायची नाही, जेणेकरून तुम्ही तुमच्यावर आक्षेप वगैरे येईल. त्यानंतर तिथं जायचं, रिलॅक्स बसायचं, शांत वगैरे बसायचं. तुम्हाला अर्ध्या तास अगोदर मिळाली तर आन्सर शीट देतील, त्या आन्सर शीट वगैरे सुरुवातीला चेक करायची, काही लिहायचं नाही त्याच्यावर. जोपर्यंत एक्झामिनर आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्यावर काही लिहायचं नाही.
व्यवस्थित चेक करायची, कुठं फाटलेले आहे का, काय रेश वगैरे का, सगळं व्यवस्थित चेक करून तुम्हाला काय करायचं आहे त्याला की वगळं व्यवस्थित पाहून तुम्हाला करायचं, कन्फर्म करायचं तुमचा जे का रोल नंबर वगैरे. आणि जेव्हा ते सांगतील हे बरोबर आहे तर रोल नंबर आपला पाहायचा, आपला जो हॉल तिकीटला रोल नंबर आहे तो रोल नंबर त्या याला आहे का आन्सर शीटला. जर मॅच होत असेल, पेपर बरोबर असेल, डेट बरोबर असेल तरच त्याच्यावरती टिक वगैरे करायचे. त्या टिक म्हणजे पण काय, तिचं साईन ऑफ कॅन्डिडेट म्हणून असे साईन करायचे. आणि जी लँग्वेज असेल तुमची की कशामध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश, तर त्यामध्ये तुम्हाला लँग्वेज लिहायची असते. आणि त्यानंतर फक्त रफचा पोर्शन रफमध्ये लिहायचा, एमसीक्यूज जागेवर लिहायचे. जर सेट असेल तर सेटचा नंबर टाकायचा, विसरायचं नाही. तसं एक्झामिनर तुम्हाला सांगतीलच वगैरे जर असेल तर. आणि बाकीचं तुम्हाला तर मग जे काही आपले पेजेस होतील तिथं एसएक्यू लिहून सुरुवात करायची. त्यामध्ये कोणीही जास्त गडबडून हरबडून जायचं नाही, घाबरायचं नाही. पेपर सोपे असतात, युनिव्हर्सिटी फर्स्ट टाईम आहे तुमच्यासाठी, त्यामुळे ट्रेस घ्यायचा नाही, काही नाही. छान प्रकारे तुम्हाला पेपर जाणार आहे, सोप्या पद्धतीचे पेपर असणार आहे. फर्स्ट इयरचे पेपर खूप सोपे असतात, एमसीक्यू खूप सोपे असतात. एक्सपेक्टेड एमसीक्यूचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे, तो जाऊन बघा. 100% त्यातले खूप सारे एमसीक्यू येऊन जातील आणि पासिंगसाठी खूप हेल्प होईल तुम्हाला, समजलं. तर अशा प्रकारे टोटल होतं. आणखी एक एक्सपेक्टेड एलक्यू म्हणून एक PDF मी टाकली ग्रुपवरती, ॲपवरती पण ते जा, त्याचे जे श्लोक आहेत ते श्लोक वाचून जा. ते श्लोक बाजूला काढा जर वेळ भेटला तर, नाही तर वाचून जा वरून. उद्या त्या एक्सपेक्टेड एलक्यू मधला एक श्लोक तुम्हाला येऊ शकतो, जर आला तर चौथा एलक्यू मध्ये एक श्लोक येऊ शकतो. त्यामुळे श्लोकवर वाचून जा, जे श्लोक मी सांगितले तर तेवढे करून जा. त्या क्वेश्चनचे तर येऊ शकतो वगैरे. बाकीचे आपले कॉमन तर सगळ्यांना माहिती आहे, मी सगळे क्वेश्चन दिले. आणि हे एक्सपेक्टेडचे वगैरे जे आहेत तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला एलक्यू वगैरे टॉपिक वाचून जा वगैरे, छान प्रकारे करून जा, समजलं. तर काही डाऊट वगैरे असेल तर माझा पर्सनल नंबर आहे सगळ्यांकडे. काही वगैरे वाटत असेल तर ह्या कॉमेंटमध्ये नक्की विचारा वगैरे, सर असं आहे तर मी सगळ्याला रिप्लाय देतो, सगळ्याला माहिती आहे. तर त्यामुळे काही डाऊट असेल तर विचारू शकतात वगैरे. आणखी एक कोणी गडबडून हरबडून वगैरे जायचं नाही, ताण घ्यायचं नाही. सिलेबस जरी आज रात्रीपर्यंत कवर नाही झाला तर छान प्रकारे रिवाईज वगैरे करा, ताण घ्यायचं नाही. पेपरपर्यंत जोस्त आपण रिवाईज करून जाऊया, एवढं काय स्ट्रेस घ्यायचं नाही. एकदम काय म्हणता येईल की एकदम माइंड फ्रेश ठेवायचा. पेपर सोपे जाणार, तुम्ही पास इझिली होणार आहे. आणि एक सांगतो की काय करायचं आहे तुम्हाला, पेपर आपल्याला किती येतोय तर कसे परफेक्ट अगोदर जे येतं ते छान लिहायचे, जे नाही आहेत ते बेटरमध्ये लिहायचं आहे. आणि जे थोडं अवघड जातं ते समजा नलमध्ये जातं ते शेवटी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करते. आणखी एक तुम्हाला एसएक्यू अगोदर सुरुवातीला चांगले जमत आहे का एलक्यू जमत आहे हे पाहायचं. जर एलक्यू 4 पैकी 3 जरी चांगले येत असेल आणि एसएक्यू तुम्हाला 8 पैकी फक्त 4 येत असेल तर एलक्यूला प्रेफर द्यायचं आहे. म्हणजे असं म्हणण्याचा अर्थ काय, जे तुम्हाला चांगलं देते तर त्याला सुरुवातीला करायचं. कारण पेपर प्रेझेंटेशन मॅटर करतं. सुरुवातीला पेपर चेक करताना तुमचा पेपरवर कसा भर पडतो, समजलं. तर त्या प्रकारे तुम्हाला टोटल करायचं आहे, छान प्रकारे पेपर वगैरे प्रेझेंटेशन करायचं, इझिली पासिंग वगैरे होऊन जाईल, समजलं. तर काय वगैरे सगळे डाऊट वगैरे असेल तर विचारा नक्की वगैरे. आणि जा एक्सपेक्टेड 1 रुपयाला आहे, जाऊन जॉईन करा वगैरे. त्यामध्ये तुम्ही जॉईन करा वगैरे आणि त्यानंतर बघू शकतात वगैरे आणि प्रॅक्टिस वगैरे करा, समजलं. सगळ्यांना विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. उद्या पेपर खूप छान जाणार आहे आणि तुम्ही सगळे पास होणार आहे, समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.